नमस्कार, मी विठ्ठल मुके, मलकापूर, बुलढाणा. आज आलेलो आहे आपण शेतकऱ्यांच्या बांधावर. तर सर्वप्रथम त्यांचा परिचय त्यांच्याचकडून जाणून घेऊया. तर सर, तुमचं नाव सांगाल? माझं नाव रामदास दिगंबरजी गावंडे, राहणार शेंदी खुर्द, तालुका नेर, जिल्हा यवतमाळ. आपला हा तुरीचा जो प्लॉट आहे, हो. हा किती एकराचा प्लॉट आहे? हा जो आहे गोदावरीचा प्लॉट 9 एकराचा आहे. 9 एकराचा आहे. 9 एकराचा प्लॉट आहे मित्रांनो, गोदावरीचा. याला आपण जे मल्टीप्लायर दिलं होतं, हो, हे आपण याला कशा प्रकारे वापरलं, थोडं शेतकऱ्यांना सांगाल? हे मी मल्टीप्लायर ड्रिंचिंगद्वारे दिलं होतं. ड्रिंचिंग केलं आणि उर्वरित स्प्रे पंपाने फवारणी केली होती. हे ड्रिंचिंग करून एक फवारणी देखील हो झाली. हो हो 9 बरं. एकरात. तुम्ही ड्रिंचिंग केल्यानंतर तुमच्या तुरीमध्ये काय बदल झाला? बदल म्हणजे बराच काही बदल झाला साहेब. आजपर्यंत आपण कधी वापरलं नव्हतं. आता हे ड्रिंचिंग केल्यामुळं आणि फवारणी केल्यामुळं बराचसा अनुभव आलेला आहे. आणि झाडाची चकाकी, दाण्याची चकाकी, आणि जास्त फांद्या जास्त केल्या, फांद्या जास्त? हिरवेपणा. आता तर समजा हे झालेलं आहे म्हणा आता. नाही. तर मित्रांनो, सर्वात पहिले सांगतो की अनेक कंपन्या येतात. ह्या कंपन्या माहीत आहे का तुम्हाला, की नेमकं पीक फुलोरा अवस्थेत असलं किंवा नेमकं कळी अवस्थेत असलं त्यावेळेस व्हिडिओ काढत येतात. पण आपण आवर्जून आपलं प्रोडक्ट यामध्ये वापरलेलं आहे. तर आपण नेमकी तूर आता कापणीवर आलेली आहे आणि अशा परिस्थितीत यांच्या शेतावर आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आलेलो आहे. तर खास विशेष कारण हेच आहे की बाबा, हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण जो व्हिडिओ बनवत आहे तर शेतकऱ्यांना समजावं की बाबा प्रोडक्टचे रिझल्ट काय आहे आणि याच्यातून काय बदल झाला हे दाखवण्याचा यातून हा प्रयत्न आहे. तर पाहू शकता आपण. तर सर, आणि झाडाचा अंतरही पाहाल, खोडही पाहाल, तुम्ही बुंदाही पाहू शकता आणि याचे जे फुटवे आहे तेही पाहू शकता. आणि हा सावा देखील पाहू शकता आपण. म्हणजे जवळजवळ शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ. या सर इकडं. या 2 ओळीतील अंतर किती आहे, सावा किती आहे? या 2 ओळीतलं अंतर 11 फूट आहे. 11 फूट आहे का? तर 11 फुटाचा सावा असून देखील म्हणजे चिडकला नाही, पण नेमका आलता त्या अवस्थेत. चिटकत होता म्हणजे फवारणी गिवारणी आपल्याला त्याच्यानं आपण जास्तच टाकलं. हा, सलग पाऊस चालू होता, त्यामुळे अनेक कारणं येतात ज्यावेळेस मेहनत होत नाही. तर तुमची जी तूर आहे अशी तुमच्या पंचक्रोशीत किंवा तुमच्या आजूबाजूनं आहे की नाही हे खरोखर शेतकऱ्यांना सांगाल. इथून एवढ्यामध्ये दारव्या तालुक्यात बी तूर अशी नाही आहे साहेब. अशी तूर दारवा तालुक्यात नाही. नाही. आणि तुम्ही जे हे वाण पेरलेलं आहे हेच इतर शेतकऱ्यांना पेरून देखील असं तुम्ही पाहिलं का त्यांच्या वरात अशी बनलेली आहे तूर? हो, पाहिलेलं आहे, पण तशी अशी बनलेली नाही आहे तूर. अशी तूर बनली पाहू शकता मित्रांनो. अशी बनलेली नाही आहे. बरेच 2-3 प्लॉट पाहिले, पण अशी तूर बनलेली नाही आहे. तर पाहू शकता आपण मित्रांनो की मल्टीप्लायर वापरल्यामुळे सरांची तूर एकदम जबरदस्त डेव्हलप झालेली आहे. आणि ज्या शेंगा आहे, शेंगा एकदम गुच्छेच्या गुच्छे लागलेल्या आहे पाहू शकता. आणि फुटवी चांगली झालेली आहे आणि पीकही एकदम जबरदस्त आहे. तर तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहात का सर? हो सर, समाधानी आहे. आणि पुढल्या वर्षी पूर्ण शेताला वापरणार आहोत. यावर्षी मी फक्त 9 एकरालाच वापरलं. पुढल्या वर्षी मी 22 एकराला हेच मल्टीप्लायर वापरणार आहे. तर इतर शेतकऱ्यांना काय सांगाल सर? इतर शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे साहेब. बरं, हो, ठीक आहे सर. पाहू शकता मित्रांनो, सरांनी सांगितल्यावर नक्की आपण वापरून पाहावं आणि मल्टीप्लायरचा एक वेळा अवश्य रिझल्ट घ्यावा. धन्यवाद.